नमस्कार मंडळी. महाराष्ट्रात लाखो नव्हे तर कोट्यावधी भक्तांच्या श्रद्धेचं केंद्र असलेलं नाव म्हणजे अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ. आजही अनेक भक्तांचा असा विश्वास आहे की भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे केवळ शब्द नाही तर एक वाक्य नाही तर लाखो लोकांसाठी आशेचा आधार आहे. पण एक प्रश्न आजही अनेकांच्या मनात कायम आहे. स्वामी समर्थ नेमके कोण होते? त्यांचा जन्म कधी झाला? ते कुठून आले? त्यांचं मूळ नाव काय होते? त्यांना प्रत्यक्ष पाहिलेले लोक कोण होते? आणि इतिहासाच्या पानामध्ये त्यांच्याबद्दल नेमकी कोणती माहिती सापडते? आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आपण श्रद्धा आणि इतिहास यांच्या सीमारेषावर उभे राहून स्वामी समर्थांच्या जीवनाचा संपूर्ण प्रवास समजून घेणार. त्यांच्या प्रकट होण्यापासून अक्कलकोटमधील वास्तव्यास आणि महासमाधीपर्यंतचा संपूर्ण इतिहास जाणून घेणार. सर्वप्रथम बोलूया स्वामी समर्थांच्या जन्माबद्दलच्या सर्वात प्रसिद्ध कथेबद्दल. ही कथा महाराष्ट्रात जवळपास प्रत्येक भक्ताने ऐकलेली आहे. असे सांगितले जाते की इसवी सन 1459 मध्ये दत्त अवतार मानले जाणारे श्री नरसिंह सरस्वती महाराज हे श्री शैलम जवळील कर्दळी वनात अदृश्य झाले आणि त्यानंतर तब्बल 350 वर्षे त्यांचा कोणताही ठाव ठिकाणा नव्हता. मात्र एक दिवशी त्या जंगलात एका लाकूड तोड्याला झाड तोडत होता. त्याच्या कुऱ्हाडीचा एक घाव चुकून जवळच्या वारुळावर बसला आणि आश्चर्य म्हणजे त्या वारुळातून रक्त वाहू लागलं. घाबरलेल्या लाकूड तोड्याने वारुळ बाजूला केलं आणि त्यातून एक तेजस्वी योगी बाहेर आले. तेच पुढे स्वामी समर्थ म्हणून ओळखले गेले. काही कथांनुसार कुऱ्हाडीचा घाव त्यांच्या मांडीवर बसला होता आणि म्हणूनच त्यांच्या मांडीवर जखमेची खूण आयुष्यभर होती. ही कथा भक्तांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे. मात्र इतिहासकारांच्या मते या घटनेचा ठोस ऐतिहासिक पुरावे उपलब्ध नाहीत. परंतु श्रद्धेच्या विश्वात ही कथा आजही तितक्याच भक्तिभावाने सांगितली जाते. मंडळी, स्वामी समर्थाच्या जीवनातील सर्वात मोठे रहस्य म्हणजे त्यांचे मूळ गाव, त्यांचे आई वडील आणि त्यांचे बालपण. याबद्दल जवळपास कोणतीही निश्चित माहिती उपलब्ध नाही. स्वामी समर्थ स्वतःही आपल्या जीवनाविषयी कधी स्पष्ट बोलले नाहीत. कधी ते स्वतःला मी कर्दळी वनातून आलो असे म्हणत, तर कधी आम्हीच राम होतो, आम्हीच कृष्ण होतो अशी गूढ वाक्य बोलत. त्यामुळे त्यांच्या जीवनाविषयी अनेक मतप्रवाह निर्माण झाले. इतिहासांच्या काही नोंदींनुसार स्वामी समर्थांनी संपूर्ण भारतभर भ्रमण केले. हिमालयापासून दक्षिण भारतापर्यंत काशी, गिरनार, पुरी, रामेश्वर, द्वारका अशा अनेक तीर्थक्षेत्रांना त्यांनी भेट दिल्याचं सांगितलं जातं. या प्रवासादरम्यान अनेक संत, योगी, फकीर आणि सामान्य लोकांशी त्यांचा संपर्क झाला. त्यांच्या वर्तनात कोणत्याही संप्रदायवाद नव्हता. ते हिंदूंशी जसे प्रेमाने बोलत तसेच मुस्लिम आणि इतर धर्मियांशी वागत. यानंतर येतो त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाचा टप्पा, अक्कलकोटमध्ये आगमन. असे मानले जाते की स्वामी समर्थ अंदाजे 1856च्या सुमारास अक्कलकोट येथे आले. त्या काळात भारतावर ब्रिटिशांचे राज्य होते. देशात सामाजिक आणि राजकीय बदल सुरू होते आणि त्याच काळात अक्कलकोटच्या भूमीत एक विश्लेषण संत स्थायिक झाले. सुरुवातीला अनेकांना ते एक सामान्य फकीर वाटले, पण हळूहळू त्यांच्या अद्भुत व्यक्तिमत्वाने लोक त्यांच्याकडे आकर्षित होऊ लागले. स्वामी समर्थांचे वर्णन करणाऱ्या अनेक नोंदी आज उपलब्ध आहेत. त्यांना पाहिलेल्या लोकांच्या मते त्यांची उंची साधारण 6 फुटाच्या आसपास होती. शरीर मजबूत आणि प्रभावशाली होते. डोळ्यांमध्ये विशेष तेज होते. त्यांच्या चेहऱ्यावर सतत एक वेगळीच दिव्यता दिसायची. कधी ते हसायचे तर कधी अचानक रागवल्यासारखे बोलायचे. पण त्यांच्या प्रत्येक कृतीमागे एखादा खोल संदेश दडलेला असायचा. त्यांच्या स्वभावातील कायम भक्तांची गर्दी असे. त्यांच्यातील काही भक्त इतिहासात विशेष प्रसिद्ध झाले. चोळप्पा, बाळप्पा, गणपतराव जोशी, सुंदराबाई आणि इतर अनेक सेवेकरी. हे लोक स्वामी समर्थांच्या अगदी जवळ राहिले. त्यांच्या दैनंदिन जीवनाचे साक्षीदार बनले. आज उपलब्ध असलेल्या अनेक माहितीच्या आधारे त्यांच्या लोकांच्या आठवणी आहेत. अक्कलकोटमध्ये राहण्याच्या काळात स्वामी समर्थांनी हजारो लोकांचे मार्गदर्शन केले. कोणाला अध्यात्म शिकवले, कोणाला संकटातून बाहेर पडण्याचा आत्मविश्वास दिला, तर कोणाला जीवनातील योग्य दिशा दाखवली.
त्यांच्या अनेक कथांमध्ये चमत्काराचा उल्लेख आढळतो. आजारी व्यक्ती बरा होणे, संकट टळणे किंवा अशक्य वाटणाऱ्या गोष्टी घडणे अशा अनेक घटना भक्त सांगतात. मात्र इतिहासकार याकडे श्रद्धेच्या दृष्टीने पाहण्याचा सल्ला देतात. एक विशेष गोष्ट म्हणजे स्वामी समर्थांच्या काळात फोटोग्राफी अस्तित्वात आली होती आणि त्यामुळे त्यांच्या काही दुर्मिळ फोटो आजही उपलब्ध आहेत. हे फोटो त्यांच्या अस्तित्वाचा महत्त्वाचा ऐतिहासिक पुरावा मानला जातो. कारण अनेक प्राचीन संतांच्या बाबतीत अशी दृश्य नोंद उपलब्ध नाही. मात्र स्वामी समर्थांच्या बाबतीत त्यांचे प्रत्यक्ष फोटो आजही पाहायला मिळतात. ब्रिटिश काळातही त्यांच्या लोकप्रियतेची चर्चा दूरवर पोहोचली होती. अनेक अधिकारी, सरदार, जमीनदार आणि प्रतिष्ठित व्यक्ती त्यांना भेटण्यासाठी येत असत. त्या काळातील काही नोंदींमध्ये परदेशी लोकांनी देखील त्यांच्या प्रभावाचा उल्लेख केल्याचं सांगितलं जातं. स्वामी समर्थांचे बोलणे अत्यंत वैशिष्ट्यपूर्ण होते. ते अनेकदा कोड्यात बोलत, सरळ उत्तर देण्याऐवजी गूढ वाक्यांमध्ये संदेश देत. त्यांचा प्रत्येक शब्द भक्त मनात साठवून ठेवत, कारण नंतर त्याचा अर्थ उलगडत असे. असा अनेकांचा अनुभव होता. मंडळी, स्वामी समर्थांची लोकप्रियता वाढत गेली तसे त्यांच्या दर्शनासाठी येणाऱ्या भक्तांची संख्या देखील वाढली. अक्कलकोट हे छोटंसं गाव हळूहळू एक मोठं तीर्थक्षेत्र बनू लागलं. दूर दूरहून लोक फक्त त्यांच्या दर्शनासाठी येऊ लागले. मात्र काळ पुढे सरकत होता आणि अखेर तो दिवस जवळ येत होता ज्याची कल्पना भक्तांनीही केली नव्हती. स्वामी समर्थांनी आपल्या शेवटच्या दिवसांमध्ये अनेक संकेत दिल्याचे सांगितले जाते. ते अनेकदा आम्ही जाणार अशी वाक्य उच्चारतात. मात्र भक्तांना त्याचा अर्थ समजत नव्हता आणि अखेर इसवी सन 1878 मध्ये अक्कलकोट येथे स्वामी समर्थांनी महासमाधी घेतली. त्यांच्या महासमाधीची बातमी पसरताच संपूर्ण परिसरात शोककाळ पसरला. हजारो भक्तांनी अंतिम दर्शन घेतले आणि एका युगाचा अंत झाला. परंतु भक्तांच्या मते तो अंत नव्हता, तर एका नव्या अध्यायाची सुरुवात होती. कारण भक्तांनी स्वामी समर्थांचा अनुभव असल्याचा दावा केला. कोणाला स्वप्नात दर्शन आले, कोणाला संकटात मदत मिळाली, तर कोणाला त्यांच्या नावाने मानसिक बळ मिळालं. आज त्यांच्या महासमाधीच्या जवळपास 150 वर्ष होत आली आहेत. मात्र त्यांच्या नावाची लोकप्रियता आजही तितकीच आहे. अक्कलकोटमध्ये दरवर्षी लाखो भक्त येतात. त्यांचे फोटो, त्यांचे मंत्र, त्यांचे चरित्र आणि त्यांची शिकवण आजही लोकांच्या जीवनाचा भाग आहेत. पण इतिहासाच्या दृष्टीने पाहिल्यास स्वामी समर्थाच्या जीवनातील अनेक वर्ष आजही अनुत्तरित आहेत. त्यांचा जन्म नेमका कधी झाला, ते नेमके कुठून आले, त्यांचं मूळ गाव, मूळ नाव काय होते याची निश्चित उत्तरे आजही उपलब्ध नाहीत. मात्र एक गोष्ट निश्चित आहे, ती म्हणजे स्वामी समर्थ आपल्या व्यक्तिमत्वाने आणि आपल्या कार्याने महाराष्ट्रात आध्यात्मिक इतिहासावर अमिट छाप सोडली. श्रद्धा असो किंवा इतिहास, दोन्ही बाजूने पाहिला तर स्वामी समर्थ हे एक अद्वितीय व्यक्तिमत्व होते आणि म्हणूनच आजही लाखो भक्तांच्या ओठावर एकच नाव असते, श्री स्वामी समर्थ. आणि कदाचित म्हणूनच इतिहासातील अनेक प्रश्न अनुत्तरित असेल तरी भक्तांच्या मनात एक उत्तर कायम जिवंत आहे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. धन्यवाद.